जमलेल्या माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, धर्माच्या गोष्टी तर मला तर कोणी सांगू पण नाहीत या लोकांनी. अफजल खानाचा वकील हा कोणी कुलकर्णी नावाचा होता, ब्राह्मण होता. अफजल खानाची बोलणी करायला गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील देखील ब्राह्मणच होता. काही कशाला माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी औरंगजेबाचा जो माणूस आला होता, मिर्झा राजे जयसिंग राजपूत हिंदू होता ना, त्या सिंहगडावरती आमच्या तानाजी मालुसरेंचा आज तिथे मृत्यू झाला. ते कोणाबरोबर लढाई झाला? उदयभान राठोड बरोबर ना, राजपूत होता ना, हिंदू होता ना. अफजल खान जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली. तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली. तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला, तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल. त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल. महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा, जगाला कळू दे कोणाला. धर्म प्रत्येकाने जोपासला पाहिजे उंबरठ्याच्या आत. मी ज्यावेळेला सांगितलं होतं हे सगळे लाऊडस्पीकर बंद करा मशिदींवरचे, ऐकलं नाही. माझ्या 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या. आणि आता परवा दिवशी आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही त्यांना सांगितलेलं आहे रात्री 10 ते सकाळी 6 भोंगे वाजणार नाहीत. अहो तेव्हा वाजतच नाही. बीडला जे झालं ते संतोष देशमुख काय विचार त्यांना काय किती खरड्या पद्धतीने मारावं, किती खरड्या पद्धतीने मारावं. पण तुमच्या अंगामध्ये नसामध्ये जर एवढी क्रूरता भरलेली असेल ना, मी दाखवीन जागा. तिथे काय लावली? वंजाऱ्याने मराठ्याला मारलं. वंजाऱ्यांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय? पक्ष तुम्हाला गुंतवतायत त्याच्यामध्ये, त्याच्यातच गुंतून राहा. आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका, विषय आणू नका. आमच्याकडे रोज शेतकरी आत्महत्या करतायत. आता दिवसाला 7 आत्महत्या होतात दिवसाला शेतकऱ्यांच्या. पाहू नका. आमच्याकडे रोजगार निर्माण होत नाहीये, लक्ष देऊ नका त्याच्याकडे. असंख्य मुलं आणि मुली मराठवाडा सोडून पुण्याकडे येत आहेत. दुर्लक्ष करा त्या गोष्टींकडे. आम्ही कशात अडकवलंय त्यांना सगळ्यांना? जातीपातीमध्ये अडकवली. फक्त जातीचा वापर करतात. याच्यानंतर काही होणार नाही. निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं ना. काल अजित पवार बोलले 30 तारखेच्या आत पैसे भरून टाका, कर्जमाफी वगैरे काही होणार नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार पैसे भरून टाका म्हणून. ही लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेची आता काहीतरी 2100 कोटी काहीतरी करणार म्हणे. 2100 कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती 63,000 कोटीचा कर्ज होईल. हे फक्त वाटण्यात. सरकारकडे पैसे नाही. ही योजना बंद होईल. औरंगजेबाची कबर जायली पाहिजे का उडवली पाहिजे? आता चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे. जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका. कबर दुसरी दिसली पाहिजे आणि तिकडे एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला. हा आमचा इतिहास. तुम्ही एक मराठी म्हणून ताकद यांना सर्वांना दाखवा. नाही ह्यांचे पाय लटलटले तर मला सांगा. मराठी नववर्षाच्या क्षणी तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींनी, माझ्या बंधूंनी, भावांनी, माझ्या बहिणींनी सगळ्यांनी एकजुटीने मराठीचा नारा द्यावा. आणि ज्या वेळेला ते इतर ज्या वेळेला अंगावर येतील त्यावेळेला आपण हिंदू म्हणून अंगावरती जाऊ. एवढी ताकद आपण आज या ठिकाणी गोष्टी पूर्ण झालेली पाहिजे आणि सगळेजण तुम्ही जोरात कामाला लागले पाहिजेत. एवढी फक्त एक इच्छा, आशा, अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन आपली सर्वांची मी तूर्त रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.